गुड इव्हनिंग स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे सरस्वती अकॅडमी पाथरीमध्ये. 7 तारखेला तुमचा मॅथ 2चा पेपर आहे, बरोबर. सर्कल धडा बऱ्याच जणांना अवघड वाटतो. या ठिकाणी एक हॉट्सचा क्वेश्चन नोव्हेंबर 2020ला आलेला मी या ठिकाणी घेतो आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. आता गिवन आणि टू प्रूव्ह मी लिहिणार नाही आहे, ते या ठिकाणी दिलेले. गिवनमध्ये काय, chord AB congruent chord AD, chord AC and chord BD intersect each other at point E. इथून इथपर्यंत तुम्ही गिवन लिहा आणि टू प्रूव्ह तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो हे 2 पार्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. फक्त कन्स्ट्रक्शन पासून मी सुरुवात करेल. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जोडून घ्यायचं आहे. ओके, मग आपण जाऊया प्रूफकडं. प्रूफमध्ये काय करायला लागेल, हा जो अँगल आहे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. या ठिकाणी जो दिलेला अँगल आहे कोणता, AEB हा जो अँगल आहे, BAC अँगल हा जो अँगल आहे आणि दुसरा अँगल ABD, हे 2 कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. अँगल BAC कॉन्ग्रुएंट अँगल ABD, याला इक्वेशन 1 म्हणा. याचं कारण अँगल subtended in equal chords are equal. ओके, हे 2 अँगल आपण इक्वल दाखवले. त्यानंतर आपण AEB आणि ACB या ट्रिअँगलकडे जाऊया. इन अ ट्रिअँगल ABE अँड ट्रिअँगल ACB. आता हे 2 या ठिकाणी आपण घेतलेले आहेत अँगल. आता लक्ष द्या व्यवस्थित. ओके, आता या 2 अँगलमध्ये सगळ्यात पहिले हे जे अँगल आपण घेतलं आहे अँगल, आता इथं BAE जो अँगल आहे आणि दुसरा अँगल जे आपण ट्रिअँगल घेतला ACB, याच्यामध्ये BAC अँगल BAC याला आपण कॉमन अँगल म्हणू शकतो. कोणता अँगल म्हणू शकतो, कॉमन अँगल. ओके, त्याचबरोबर हे जे अँगल आपण घेतला आहे BAC कॉन्ग्रुएंट अँगल, आपण या ठिकाणी ABD म्हणजेच काय अँगल ABE दाखवू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. हा जो अँगल आहे ABD, त्याला आपण ABE म्हणलो. ABDला ABE आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण B', E', D. देअरफॉर ट्रिअँगल ABE कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवता येईल सिमिलर दाखवता येईल ट्रिअँगल ACB बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, त्यानंतर ABला कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवता येईल AC. त्याचबरोबर AEला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल आपल्याला AB. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रिअँगल यानुसार. त्यानंतर जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर AB² इज इक्वल टू AC इंटू AE. ओके, आणि जर तुम्ही पाहिलं तर बघा AE इंटू AC दोन्हीही इक्वल आहे. जर तुम्हाला वाटलंच तर AB² इज इक्वल टू AE इंटू AC असं लिहू शकता. हेन्स इट प्रूव्ह. 2 नोव्हेंबर 2020ला आलेला प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा आहे. ओके, पाहूया आपण. या ठिकाणी बघा काय दिलंय, अ सर्कल विथ सेंटर P inscribed in the ABC, side AB, side BC, side AC touch the circle M respectively. या ठिकाणी इथून इथपर्यंत गिवन लिहा आणि हे टू प्रूव्ह आहे. मी तुम्हाला कन्स्ट्रक्शनपासून सांगतोय, नीट लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शनमध्ये PB, PC, PM, PL, PA आणि PN जोडून घ्यायला लागेल. जॉईन PB
सेगमेंट PM, सेगमेंट PC, सेगमेंट PL, सेगमेंट PN अँड सेगमेंट PA हे आपण जोडून घेतलं. आता प्रूफकडे जायचं आहे. जर आपण इन ट्रिअँगलचा विचार केला, इथं PM ही BC ला परपेंडिक्युलर असणार आहे. PM परपेंडिक्युलर BC, याचं कारण लिहू शकतो आपण टँजंट थेरम. टँजंट थेरम लिहू शकतो आपण. ओके, इन अ ट्रिअँगल, आता PM इज इक्वल टू BC. देअरफॉर इन अ ट्रिअँगल PBC यामध्ये एरिया ऑफ ट्रिअँगल PBCचा जर आपण विचार केला 1/2 बेस इंटू हाईटनुसार 1/2 BC इंटू PM आणि 1/2 BC. PM तुम्हाला माहिती आहे रेडियस आहे आणि रेडियस आपल्याला दिली R. याला इक्वेशन आपण 1 लिहू शकतो. बरोबर आहे. अगदी त्याच पद्धतीनं सिमिलरली इन अ ट्रिअँगल APB मध्ये एरिया ऑफ ट्रिअँगल APB इज इक्वल टू 1/2 इंटू AB इंटू R म्हणता येईल तुम्हाला, कारण PL ही रेडियस आहे. अँड एरिया ऑफ ट्रिअँगल APC मध्ये 1/2 इंटू AC इंटू R असं म्हणता येईल तुम्हाला. आता इक्वेशन 1, 2, 3चा जर आपण विचार केला तर या तिन्ही ट्रिअँगलचा जो एरिया आहे APB, त्याच्यानंतर PBC आणि ABC यांचा जर विचार केला, तिघांची आपण ॲडिशन या ठिकाणी केली, एरिया ऑफ ट्रिअँगल पहिला जो आपण घेतलेला आहे PBC प्लस एरिया ऑफ ट्रिअँगल APB प्लस एरिया ऑफ ट्रिअँगल APC इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू R प्लस 1/2 इंटू AB इंटू R प्लस 1/2 इंटू AC इंटू R. ॲडिंग इक्वेशन 1, 2 अँड 3. या तिघांची बेरीज मिळून म्हणजे येते एरिया ऑफ ट्रिअँगल ABC. इथं 1/2 1/2 1/2 आपण कॉमन काढू शकतो आणि नंतर AB प्लस BC प्लस AC आणि इकडं काढून द्या कॉमन R. अशा पद्धतीनं हे प्रूव्ह होईल. 2019ला आलेला प्रॉब्लेम आहे, अतिशय छान आहे. याचं पण प्रिपरेशन करा, महत्त्वाचा हॉट क्वेश्चन आहे. ओके, ठिकाणी पाहायचं आहे. तिसरा प्रॉब्लेम काय दिलेला आहे बघा. आकृतीमध्ये इन द गिवन फिगर सेगमेंट AB पासून ते A पर्यंत गिवन लिहायचं आहे. AB आणि AD या ठिकाणी टँजंट सेगमेंट्स आहेत. सर्कलच्या C या ठिकाणी एक्सटेरियर पॉईंट A मधून काढलेले आहेत आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे अँगल A इज इक्वल टू हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल आर्क BYD मायनस मेजरमेंट ऑफ आर्क BXD. हे टू प्रूव्ह लिहायचं आहे तुम्हाला आणि हे गिवन लिहायचं आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रूफ या ठिकाणी सांगतोय. जर तुम्ही याच्याकडे पाहिलं क्वाड्रिलॅटरल हे ABCD जो अँगल आहे, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू 360 डिग्री. याचं कारण लिहू शकता द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल यामध्ये अँगल B आणि D याचा जर विचार केला तर हे 90 डिग्री आहेत B आणि D. याचं कारण तुम्हाला माहिती आहे टँजंट सेगमेंट थेरम. अँगल A प्लस अँगल B ला 90 डिग्री लिहिता येईल तुम्हाला. अँगल C ॲज इट इज इथं 90 डिग्री आणि अँगल D ला पण तुम्हाला लिहिता येईल 90 डिग्री 360 डिग्री. याचं कारण लिहायचं आहे अँगल B इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री टँजंट
थेरम, टँजंट थेरम तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणून आपल्याला अँगल ए प्लस अँगल सी 360मधून 90 प्लस 90 180 डिग्री या ठिकाणी मायनसमध्ये मिळेल. याला इक्वेशन 1 द्यायचं आहे. आता आपल्याला ए आणि सी या ठिकाणी 360 मायनस 180 मिळालेलं आहे. आपल्याला काय दाखवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जर आपण विचार केला तर अँगल बी सी डी जो आहे इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी म्हणता येईल तुम्हाला. त्याचं कारण हे जे अँगल आहे आर्क बी एक्स सी इज करस्पॉन्डिंग आर्क टू द सेंट्रल अँगल. काय म्हणता येईल याला? सेंट्रल अँगलच्या ती करस्पॉन्डिंग आहे. बरोबर. आता सेंट्रल अँगलच्या करस्पॉन्डिंग या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याला इक्वेशन आपण 2 देऊ शकतो. बरोबर आहे. आता या ठिकाणी बी एक्स डी आणि बी वाय डीचा जर विचार केला, मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी, याचा आन्सर 360 डिग्री येतं. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. दोन्ही बाजूला डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2 ने जर आपण डिवाइड केलं तर मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी अपॉन 2 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी अपॉन 2 आणि याला येईल 180 डिग्री. याला इक्वेशन नंबर आपण 3 या ठिकाणी देऊ शकतो. आता हे 180 इथं दिसतंय तुम्हाला. या ठिकाणी मेजरमेंट ऑफ आर्क बी सी डी जे आहे ते बी एक्स सी. तर आता बी एक्स डीचा जर विचार केला आपण, अँगल बी सी डी तुम्हाला दिलेलं आहे आणि बी एक्स सी. आता इथं अँगल ए प्लस अँगल सी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. बरोबर आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता बी एक्स डी आणि बी सी डी सारखेत. ओके. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 तुम्हाला काय म्हणता येईल? फ्रॉम इक्वेशन 1 and 2 अँगल ए प्लस बी सी डीच्या जागेवर काय लिहिता येईल आपल्याला? मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स या ठिकाणी जे आहे बी एक्स डी म्हणता येईल. काय म्हणता येईल? बी एक्स डी या ठिकाणी म्हणता येईल. ओके. जर बी एक्स डी इज इक्वल टू त्याला आपल्याला म्हणता येईल 180 डिग्री. आलं लक्षात? मग अँगल ए जो आहे तुम्हाला काय मिळेल या ठिकाणी? 180 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी. ओके. याला इक्वेशन नंबर 4 दिलं. आता आपण इक्वेशन 3 आणि 4चा जर विचार केला, फ्रॉम इक्वेशन 3 and 4 3 आणि 4चा जर विचार केला तर 180च्या जागेवर आपण काय लिहू शकतो बघा? अँगल ए इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी बाय 2 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी बाय 2 आणि त्यानंतर मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी. आता याचाही तुम्हाला 2 करण्यासाठी छेदामध्ये 2 घ्यावे लागतील. इथं 2 येईल. आता 2 मेजरमेंट ऑफ बी एक्स डीचा जर विचार केला त्याच्यामधून तर इथं बघा मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी प्लस मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी मायनस 2 मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी. छेदामध्ये काय येईल? 2. ओके. आता नीट जर पाहिलं तुम्ही तर पाहू शकता इथं यांची वजाबाकी होईल. 2 मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी मधून एक बीट गेला म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स डी आणि हे 2 आहे तर त्याला 1/2 आपण या ठिकाणी लिहू शकतो आणि तुमचा अँगल ए इज इक्वल टू येईल हाफ ऑफ मेजरमेंट ऑफ आर्क बी वाय डी मायनस मेजरमेंट ऑफ आर्क बी एस डी. हेन्स प्रूव्ड. अशा पद्धतीने सिद्ध होईल. हे सुद्धा प्रॉब्लेम अतिशय व्यवस्थित लक्ष द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही हा सुद्धा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे.